शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला आता चिन्हाच्या सुनावणीसाठी नवीन तारीख मिळाली आहे। या दोन्ही पक्षांच्या वादावर आता सर्वोच्च न्यायालयात पुढच्या वर्षी म्हणजेच 21 जानेवारीला सुनावणी करण्यात येणार आहे। म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास पार पडल्यानंतरच याचा फैसला होण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचा निर्णय दिला। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। शिवसेना आणि राष्ट्रवादी संबंधी 12 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली। त्यानंतर आता 21 जानेवारी ही पुढची तारीख देण्यात आली आहे। या दिवशी पहिल्यांदा शिवसेना प्रकरणात युक्तिवाद होणार आहे। शिवसेनेच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचं प्रकरणही ऐकलं जाणार आहे। त्यासाठी दोन्ही गटांना 2 तासांचा वेळ देण्यात येणार आहे। ही सुनावणी 21 जानेवारी 2026 ला सकाळी 11:30 वाजता होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पुढच्या तारखेपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपण्याची चिन्ह आहेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 26 जानेवारी 2026 पर्यंत घ्याव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। त्यानंतर आता 2 डिसेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत। त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नंतर महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे।